आपण जीवनामध्ये काही बनण्यासाठी आपली परिस्थिती कारणीभूत नसते। त्या परिस्थितीची जाणीव जर आपल्याला असेल तर आपण जीवनामध्ये खूप मोठं व्हावं आणि आपल्या मायबापाची दशा आणि दिशा दोन्ही पालटावी। आपण इथे या गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये जो गजेंद्र आहे आपल्या संपूर्ण परिवाराच्या समवेत जलक्रीडा करण्याकरिता त्या ठिकाणी सरोवरामध्ये गेला। जलक्रीडाही करायला लागला, पण त्या सरोवरामध्ये एवढा आसक्त होऊन बसला, एवढा आसक्त होऊन बसला की एक दिवस काळरूपी मगराने त्याचा पाय पकडला। वास्तविक हा गजेंद्र कोणता आहे, हे सरोवर कोणता आहे, हा मगर कोणता आहे, तर आपल्या डोळ्यांनी दिसणारा हा संसारच एक सरोवर आहे। इथे बसलेला प्रत्येक जीव म्हणजेच गजेंद्र आहे। आणि ज्या वेळेला काळ हळूहळू जवळ यायला लागतो, सर्वात पहिल्यांदा आपले पाय दुखायला लागतात। सर्वात पहिल्यांदा पाय जातात ना, लोक म्हणतात पायाने ना चालणंच होत नाही, पाय ना बसूच देत नाही। ते आहे काळरूपी जो मगर आहे ना, तो सर्वात पहिल्यांदा सुरुवात करतो आपल्या हळूहळू पायापासून। आणि मग काळरूपी मगर आपला जेव्हा पाय पकडतो, या संसारामध्ये, या नातेवाईकांमध्ये, या परिवारामध्ये, ज्या परिवारासाठी हाडाचे काळ रक्ताचं पाणी जीवाचं रान करून आम्ही या ठिकाणी परिवार जगवला, ज्या दिवशी या परिवाराला तुमची गरज राहणार नाही, तुमच्याच परिवारातले लोक मारुती रायाला किंवा त्या ठिकाणी भोले बाबाला नवस करायला जाईल की म्हातारं लवकर गेलं पाहिजे आता का, जोपर्यंत तुमची परिवाराला गरज आहे तोपर्यंतच परिवार तुमच्याशी नीट वागेल। ज्या दिवशी या संसाराला तुमची गरज उरणार नाही ना, या संसाराला, हा संसार तुम्हाला हिनवायला लागेल महाराज। आपली गरज जोपर्यंत परिवारामध्ये आहे तोपर्यंतच परिवारातले लोक आपल्याशी चांगले वागतात। म्हणून मी नेहमी सांगत असते, नाते आहे ना, नाते, नाते गोते, हा शब्द ऐकला ना तुम्ही, नाते गोते। अतिशय माणसाने नात्यांमध्ये जास्त गुरफटू नये, कारण एक दिवस याच नात्यातली माणसं आपल्याला गोत्यात आणत असतात, हे लक्षात ठेवायचंय आपण। जोपर्यंत सुख आहे तुमच्या जीवनामध्ये, संपत्ती आहे, पैसा आहे, अडका आहे, गाडी बंगला, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, दूरचे नातेवाईक जवळ येतील तुमच्या, पण ज्या दिवशी तुमच्याकडे काही उरणार नाही ना, त्या दिवशी तुमचे सख्खे नातेवाईक म्हणतील आपल्या काही ओळखीचे नाही, लांबचे आहे, आपले काही जवळचे नाही। हे कितीतरी लोकांना इथे अनुभवता आलं असेल। जेव्हा आपण जीवनामध्ये काही नसतो ना महाराज, काही नसतो, त्यावेळेला जवळचे नातेवाईक दूर जातात। आमच्या आई बाबा सुद्धा सांगायचे, ज्या वेळेला गावात राहत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती होती आमच्या आई बाबांची, अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो। आज लोक पैसा नाही म्हणून शिक्षण सोडतात, आज पैसा नाही म्हणून शिकता आलं नाही कारण सांगतात। अनेक लोक आहेत असे। आम्हाला तर 12वी पर्यंत ट्युशन सुद्धा काय आहे हे माहिती नव्हतं। 12वी मध्ये फक्त एक ट्युशन लावता आली, पैसा नव्हता आमच्या मायबापाकडे, पण तरी आम्ही शिकलो। पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे तुम्हाला भरपूर सापडतील, पैसा नाही म्हणून अनेक गोष्टीचे कारण सांगणारे तुम्हाला भरपूर लोक सापडतील, पण पैसा नाही म्हणून दारू, खर्रा, नशा सोडणारा तुम्हाला एकही सापडणार नाही। पैसा नाही म्हणून एखाद्याने दारू सोडली, एखाद्याने खर्रा खाना सोडला, एखाद्याने तंबाखू सोडला, हे ऐकायला मिळेल का तुम्हाला? अजिबात ऐकायला मिळणार नाही। आपण जीवनामध्ये काय व्हावं याला आपली परिस्थिती कारणीभूत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे। कारण याला जर परिस्थिती कारणीभूत असती, आम्ही पण जीवनात काहीच घडू शकलो नसतो। आळंदीत गेले 500 रुपये होते माझ्याकडे, तुम्ही विचार करा, 500 रुपयामध्ये मी महिनाभराचं भाडं दिलं असेल, खाण्यापिण्याचं आणलं असेल, गॅस विकत आणला असेल, काय विकत आणलं असेल, कशी राहिली असेल आणि कशी जगली असेल। 500 रुपये होते फक्त माझ्याकडे, आणि घरून पैसे मिळत नव्हते, परिस्थितीच नव्हती आई वडिलांची। त्यांनी तर स्पष्ट सांगितलं होतं जायचं नाही म्हणून, कारण ना तिथे कोणी आपल्या परिचयाचं आहे, ना कोणी सांभाळणारा आहे, मुलीची जात आहे, कशी राहील, कशी जगेल, हा प्रश्न होता त्यांच्या डोळ्यासमोर। पण मनामध्ये जिद्द होती, मनामध्ये जिद्द होती। एक पार्लेजी बिस्किटचा पुडा 5 रुपयाचा आणला ना, त्या 5 रुपयाच्या बिस्किटवर मी पूर्ण दिवस काढलेला आहे। सकाळी जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत काहीच खायचं नाही, जोरात भूक लागली की 2 बिस्किट खायचे आणि 2 ग्लास पाणी प्यायचं।
पुन्हा जोपर्यंत भूक लागत नाही ती बिस्किट तसेच राखून ठेवायची, पुन्हा 2 बिस्किट खायची, पुन्हा पाणी प्यायचं. असं करता करता त्या 5 रुपयावर सुद्धा दिवस काढलेला आहे मी. माणूस मोठं होण्यासाठी त्याची परिस्थिती कारणीभूत नसते, मनात जिद्द पाहिजे. माणसाला कुठेही जाता येतं जीवनामध्ये. ज्याच्या मनात जिद्द आहे, मनात काहीतरी शिकण्याची तळमळ आहे, तो जीवनामध्ये कुठेही पोहोचू शकतो. महाराज, मला खूप शिकायचं होतं माझ्या जीवनामध्ये, पण काय करावं, माझ्या मायबापाकडे पैसा नव्हता म्हणून मी शिकले नाही, असं सांगणारी तुम्हाला खूप भेटतील. खूप शिकायचं होतं मला असे म्हणणारे भेटतील तुम्हाला, पण माझ्या मायबापाकडे पैसा नव्हता, माझ्याही मायबापाकडे नव्हता पैसा, पण मी शिकले ना, मी राहिले, उपाशी राहिले, खाण्यापिण्यावर विजय मिळवला त्या ठिकाणी. या सर्व गोष्टीचा त्याग जीवनामध्ये केला आणि हे जीवनामध्ये केलं म्हणून इथपर्यंत येऊ शकले. बरं, एक दिवस मी असंच म्हणाले होते, कदाचित माझ्या मायबापाजवळ जर खूप पैसा असता ना, मी खूप मोठे झाले असते, असं मी 5-7 वर्षाच्या आधी म्हणाले होते. माझ्या मायबापाकडे जर पैसा असता तर मी खूप मोठी झाले असते. त्यावेळेला आमची मोठी आई आहे ती म्हणाली होती, तुझ्या मायबापाकडे जर पैसा असता तर तू जीवनात काहीच बनू शकले नसते, कारण त्या पैशाची गरमी माणसाला जीवनात राहिली असती. काही नव्हतं म्हणून मनामध्ये जिद्द निर्माण झाली, आपण काहीतरी बनलं पाहिजे, आपण काहीतरी झालं पाहिजे. आपले मायबाप नाही घडू शकले, आपण काहीतरी त्यांचं नाव मोठं केलं पाहिजे, आपल्या मायबापाचं नाव आपण या जगामध्ये गाजवलं पाहिजे. ही मनामध्ये जिद्द त्यावेळेला निर्माण झाली आणि एक एक पाऊल टाकत टाकत आज इथपर्यंत मी येऊ शकले. म्हणून मायबापाकडे जर तुमचा पैसा नसेल तर मायबापाच्या परिस्थितीला दोष देऊ नका, मनात जिद्द ठेवा, तुम्ही काहीही होऊ शकता, तुम्हाला हवं ते प्राप्त करू शकता. म्हणून आपण जीवनामध्ये काही बनण्यासाठी आपली परिस्थिती कारणीभूत नसते, त्या परिस्थितीची जाणीव जर आपल्याला असेल तर आपण जीवनामध्ये खूप मोठं व्हावं आणि आपल्या मायबापाची दशा आणि दिशा दोन्ही पालटावी. आपण इथे बसलेल्या सर्व माझ्या लहान मोठ्या तरुण भगिनींना, भावांना माझी विनंती असेल, जरूर तुमचे मायबाप गरीब घरामध्ये असेल, त्यांनी हातावरचं पोट, तुम्हीच नाही मी पण पाहिलेलं आहे, हातावर अन्न पानावर खाणं काय असतं हे मी पण पाहिलेलं आहे. परंतु एक गोष्ट सांगू तुम्हाला, आज त्या परिस्थितीतून इथपर्यंत मी आले, आज माझ्याकडे सगळं आहे, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. पण ज्या वेळेला गरिबी जीवनामध्ये होती तेव्हा मला त्याची लाज नव्हती आणि आज श्रीमंती जीवनात आली म्हणून त्याचा मला माज नाही. लक्षात घ्या, त्याचा माज नाही मला. हे जीवनामध्ये करायचंय आपल्याला. गाडगे बाबा सांगायचे, गरिबी असल्यावर माणसाने लाजू नये आणि श्रीमंत झाल्यावर माणसानं माजू नये. हे ज्यानं जीवनामध्ये केलं ना त्याला जीवनामध्ये खूप मोठं होता येतं. इथे बसलेले कितीतरी माझे लहान लहान बहिणी भाऊ असतील, आज तुमच्या आई वडिलांची परिस्थिती नसेल पण मनामध्ये तुम्हाला ध्येय उत्पन्न करायचं आहे की माझ्या मायबापाची ही परिस्थिती मला बदलवायची आहे, मला माझ्या मायबापाला इथून मोठ्या ठिकाणावरती न्यायचं आहे. आणि हे जर तुम्ही जीवनामध्ये केलं ना, तुमच्या मायबापासारखी छाती दुसऱ्या कोणाची फुगणार नाही. लक्षात घ्या, स्वाभिमानाने मान उंचावेल त्यांची. स्वाभिमान जीवनामध्ये आपल्या मुलांविषयी राहील की माझ्या मुलाने जे मी करू शकलो नाही ते माझ्या मुलांनी करून दाखवलं. जिथपर्यंत मी जाऊ शकलो नाही माझे मुलं तिथपर्यंत जाऊ शकले. मायबापाला आनंद कधी होतो? पुत्राच्या विजयी पिता संतोषत जाई. ज्या वेळेला लेकरं मोठे होतात, वयाने नाही, वयाने जनावर पण वाढतात, ज्या वेळेला लेकरं मोठे होतात, मोठ्या पदावर जातात, सर्वात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो आपल्या मायबापाला होतो. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त आनंद होतो आणि तो आनंद त्यांच्या डोळ्यात तुम्हाला नक्की दिसेल. परंतु आपल्याला ही दशा पालटवायची आहे. आज मोबाईल हातामध्ये घेऊन टाइमपास करून असं जीवन तर कोणी जगतं बाबा, कोणी जगतं.
मोबाईल बघायला आयुष्य पडलेलं आहे आपल्याकडे, पण या मोबाईलमध्ये वेळ न घालवता तेवढा वेळ आता जर आपण आपल्या ध्येयावरती खर्च केला ना. 10व्या वर्गामध्ये असताना आमच्या मॅडमने आम्हाला एक गोष्ट शिकवली होती. आमच्या मॅडम म्हणायच्या 6 वर्ष कष्ट करा, जीवनभर आनंदाने जगा, किंवा 6 वर्ष आराम करा आणि जीवनभर स्वतःचे हाल करून घ्या. दोन पैकी काय निवडायचंय तुम्ही बघा. त्यावेळेला मी ठरवलं होतं आपण 6 वर्ष कष्ट करायचे, नंतर आनंदाने जीवन जगायचं. तेव्हापासून अध्यात्माची गोडी तर लहानपणापासूनच होती. इथून पुढे जर शैक्षणिक शिक्षण घेतलं असतं कदाचित एखाद्या मोठ्या मोठ्या पदावरही मी राहिली असते, एखादी नोकरी सुद्धा मला लागली असती. पण आज जो आनंद माझ्या जीवनात आहे हा कदाचित राहिला नसता. आज समाजाचं एवढं प्रेम आहे, अर्ध्या रात्री कोणत्याही जिल्ह्यामध्ये अडकले तरी चिंता नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओळखीचे असणारे लोक झालेले आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जे चॅनल या ठिकाणी आमचं चालतं, अस्सल कीर्तनवारी, आपल्याही या साऊरच्या कथेचा पहिल्या दिवसाचा भाग त्या चॅनलवरती आलेला आहे. यूट्यूब चॅनलवरती अस्सल कीर्तनवारी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याच्या आधी झालेल्या कथा, इथून पुढे होणाऱ्या कथा सगळ्या त्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जिकडे तिकडे ओळख परिचय त्या ठिकाणी झाला. आज संपूर्ण जगतामध्ये त्या ठिकाणी ओळख निर्माण झाली. कशामुळे? कारण ते संस्कार मायबापाने लहानपणामध्ये दिले, ते संस्कारच आज कामाला आले. पैशाने नाही मोठी झाले मी, पैसा नव्हता मला शिकायला, पैशाचे कुठले उपभोगही घेता आले नाही, परंतु आज जीवनामध्ये सगळं आहे. मान आहे, पैसा आहे, सन्मान आहे, इज्जत आहे, सगळ्या गोष्टी आहे, प्रेम आहे समाजातून मिळणारं सगळ्यात महत्वाचं. आज तुम्हाला पैसा कोणी देऊन देईल पण प्रेम कोणी नाही दे, पण हे मला समाजातून मिळालं. हे भगवान परमात्म्याची अनंत कृपा आहे महाराज. हे मिळण्यासाठी अनंत जन्माचं भाग्य लागतं. म्हणून या संसारामध्ये गुरफटत असताना परिवारावर प्रेम करा, परिवाराला आनंद द्या, पण त्यामध्ये अतिशय माणसाने गुरफटून त्या ठिकाणी राहू नये. कारण एक दिवस नात्यातलेच माणसं आपल्याला गोत्यात आणत असतात, हे माणसाने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हा संसाराचा खेळ त्या ठिकाणी आहे. कधी कधी ज्या गणगोतामध्ये आपण राहतोय, ज्या मित्र परिवारामध्ये आपण राहतोय, हे सगळे सोडून आपल्याला एक दिवस निघून जातात आणि आपल्या जवळ कोणीच उरत नाही महाराज. त्या दिवशी कुणाचा आधार आपल्या जीवनामध्ये उरत नाही. त्या दिवशी आपल्याला जर कुणाची आठवण येत असेल ना, तर त्या दिवशी आठवण येते त्या परमात्म्याची.